हाय नमस्कार मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आधार कार्डचा ॲड्रेस जर चेंज करायचा असेल तर तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलवरून स्वतः तुम्ही फक्त 75 रुपये इतक्या अमाऊंटमध्ये करू शकता। आणि जर तुमच्या आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करायचा असेल तर तुम्ही कशा प्रकारे ऑनलाईन करू शकता तर ते आज आपण व्हिडिओतून पाहणार आहोत। तर चला आपण पाहूया की कशा प्रकारे आपल्याला घरी बसल्या आपल्या आधार कार्डचा ॲड्रेस चेंज करता येईल। सर्वात अगोदर तुम्हाला इथे तुमच्या PC लॅपटॉप किंवा मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे। इथे क्रोम ब्राउझर ओपन करून गुगलवरती इथे तुम्हाला आधार कार्ड ॲड्रेस चेंज अशा प्रकारे इथे तुम्हाला सर्च करायचं आहे, आधार कार्ड ॲड्रेस चेंज। तर इथे सर्च केल्यानंतर इथे जो पहिल्यांदाच हे ऑप्शन आलेले आहे आधार अपडेट सर्व्हिसेस, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर चेक आधार स्टेटस कोणताही ऑप्शन इथे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। कोणताही एक ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। तर इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर इथे आपल्याला लॉग इनचा ऑप्शन पाहायला मिळेल। तर लॉग इन इथे आपल्याला क्लिक करायचा आहे। लॉग इन इथे क्लिक केल्यानंतर आपला जो आधार कार्डचा नंबर आहे तर तो नंबर इथे आधार कार्डचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे। तर इथे आपल्याला आधार कार्डचा नंबर टाकून जो खाली कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा जसा तसा इथे फिल करून घ्यायचा आहे। आणि जो आपला आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे तर त्या नंबरवरती OTP पाठवला जाईल। तर तो OTP आपल्याला इथे टाकून आपल्या इथे लॉग इन करून घ्यायचा आहे। तर आता इथे आपण आधार कार्डचा नंबर टाकूया। आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर इथे कॅप्चा जो समोर दिसतो आहे तर तसा इथे आपल्याला फिल करून घ्यायचा आहे। आणि लॉग इन विथ OTP ऑप्शन खाली आहे तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्याच्यानंतर आपला जो आधार कार्डशी मोबाईल लिंक आहे तर त्याच्यावरती OTP पाठवला जाईल। तो OTP इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे। तर इथे आता आपल्याला OTP आलेला आहे। तर इथे OTP टाकल्यानंतर लॉग इन इथे क्लिक करायचं आहे। लॉग इन इथे क्लिक केल्याच्यानंतर आपले इथे लॉग इन केले जाईल। तर इथे थोडा वेळ घेतला जाईल, तर इथे थांबायचं आहे। तर इथे आता आपले लॉग इन इथे झालेले आहे। लॉग इन झाल्याच्यानंतर आपल्याला इथे ॲड्रेस अपडेट हा ऑप्शन पाहायला मिळेल। तर इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे आपल्याला ॲड्रेस चेंज करत असताना आपल्याला इथे ऑप्शन दिलेले आहेत की आपण ॲड्रेस करण्यासाठी जी पूर्ण प्रोसेस आहे तर इथे आपल्याला दाखवलेली आहे। तर अपडेट डिटेल्स आपल्याला इथे डिटेल्स टाकायचे आहेत पहिल्यांदा, त्यानंतर अपडेट डॉक्युमेंट्स जे डॉक्युमेंट्स आपण अपडेट करणार आहोत तर ते द्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला पेमेंट करायचं आहे। ते पेमेंट केल्याच्यानंतर आपल्याला जी रिसीट आहे तर ती इथे घ्यायची आहे। त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे तर आपल्या इथे व्हेरीफाय केली जाईल आणि आपल्याला इथे जे पेमेंट करायचं जे अमाऊंट आहे तर इथे आपल्याला 75 रुपीज इतकी इथे आपल्याला इथे पूर्ण इथे माहिती दिलेली आहे। तर इथे एकदा पाहून घ्यायची आहे। तर इथे आपल्याला पूर्णपणे माहिती दिली आहे आपला ॲड्रेस चेंज करण्यासाठी जी प्रोसेस आहे तर इथे पाहून घ्यायची आहे। तर आता इथे आपल्याला वरती पुन्हा जो अपडेट ॲड्रेस युजिंग युअर डॉक्युमेंट्स तर आपल्याला हा ऑप्शन आहे। तर इथे आपल्याला क्लिक करायचं। इथे क्लिक केल्याच्यानंतर आपण इथे आपला ॲड्रेस नो लिमिट आपण कितीही वेळा आपला ॲड्रेस चेंज करू शकतो। तर इथे आपल्याला पुढे क्लिक करायचं। इथे क्लिक केल्याच्यानंतर आपला जो करंट डिटेल्स जी आहे तर ती इथे आपल्याला पाहायला मिळेल। आणि जो आता आपण नवीन ॲड्रेस टाकणार आहोत चेंज करणार आहोत तर तो ॲड्रेस आपल्याला इथे टाकायचा आहे। जो आपण आपल्याला सध्याचा ॲड्रेस द्यायचा आहे, जो ॲड्रेस चेंज करायचा आहे तर तो चेंज ॲड्रेस आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर इथे पूर्ण ॲड्रेस टाकल्याच्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत। तर त्यासाठी आपल्याला इथे मॅन्युअली हा ऑप्शन आहे तर हा ऑप्शन इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर आता जे आपण इथे डॉक्युमेंट्स देणार आहोत तर तो आपल्याला इथे वोटर ID कार्ड, आधार कार्ड किंवा आपल्याला जे ॲड्रेस प्रूफसाठी जे डॉक्युमेंट्स सिलेक्ट करायचे तर ते आपण इथे टाकायचे आहे। तर इथे आपण मॅरेज सर्टिफिकेट जे आहे तर ते आता आपण इथे अपलोड करणार आहोत। तर इथे आपण मॅरेज सर्टिफिकेट जो आपल्या फाईलमध्ये जो सेव्ह केलेली फाईल आहे तर ती इथे आपल्याला सिलेक्ट करून इथे ती फाईल अपलोड करून घ्यायची आहे। तर ह्या फाईलची जी साईज आहे तर 2 MB पेक्षा जास्त नसली पाहिजेत। आणि ह्या फाईल PDF किंवा JPG फॉर्मॅटमध्ये इथे आपल्याला
फाईल इथे अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे आपला जो अपडेटेड ॲड्रेस, आता जो आपण नवीन चेंज करण्यासाठी ॲड्रेस टाकलेला आहे, तर तो इथे आपल्याला पाहायला मिळेल. जर इथे चुकीचा जर ॲड्रेस तुम्हाला वाटत असेल तर इथे एडिटचा ऑप्शन आहे, तर इथून तुम्ही एडिट पुन्हा ॲड्रेस व्यवस्थित टाकून घेऊ शकता. तर इथे ॲड्रेस जर आपला व्यवस्थित असेल तर इथे आपल्याला इकडे खाली टिक मार्क करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला टिक मार्क करायचं आहे, डॉट करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे क्लिक करायचं आहे. नेक्स्ट इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला इथे आता पेमेंटचा जो ऑप्शन आहे तर तो इथे आलेला आहे. तर आता इथे आपल्याला पेमेंट करून घ्यायचं आहे. तर इथे पेमेंट करून घेण्यासाठी इथे आपल्याला डॉट जो दिसतो आहे इथे टिक मार्क करायचा आहे. आणि इथे आपल्याला 2 ऑप्शन पाहायला मिळतील पेमेंटसाठी, तर पहिली आणि दुसरी. तर आता इथे आपल्याला जी पहिली 1 नंबरची जी ऑप्शन आहे तर ती आता आपण इथे सिलेक्ट करूया. आणि आपल्याला जे अमाऊंट आहे तर इथे 75 इथे दिसत आहे, तर आपल्याला 75 इतका अमाऊंट आपल्याला इथे चार्ज आपल्याला पे करायचा आहे. तर इथे आपल्याला जो 1 नंबरचा जो ऑप्शन आहे तर तो इथे आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर इथे सिलेक्ट केल्याच्यानंतर खाली मेक पेमेंटचा ऑप्शन पाहायला मिळेल, तर इथे आपल्याला मेक पेमेंट इथे क्लिक करायचं आहे. तर इथे पेमेंट करण्यासाठी आता आपण गुगल पे, फोनपे किंवा इथं आपल्याला बारकोड ही आपण इथे स्कॅन करून पेमेंट करू शकतो. तर इथे बारकोड स्कॅन आहे, इथे आपल्याला क्लिक करून कंटिन्यू पे इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला बारकोड इथे शो होईल. तर हा बारकोड इथे स्कॅन करून आपल्याला 75 रुपीज अमाऊंट इतकं आपल्याला पेमेंट करायचं आहे. तर आता इथे आपलं पेमेंट झालेलं आहे. तर इथे पेमेंट झाल्याच्यानंतर इथे काहीही करायचं नाही, आपल्याला इथे तसंच थांबायचं आहे. तर इथे आपल्याला पेमेंट सक्सेसफुली आपला इथे झालेलं आहे. तर पेमेंट सक्सेसफुली झाल्याच्यानंतर आपल्याला इथे आपली जी रिसिप्ट आहे डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट, तर इथे हा ऑप्शन आहे. तर आपल्याला जी रिसिप्ट आहे तर इथे डाउनलोड करून घ्यायची आहे. इथे डाउनलोड ॲक्नॉलेजमेंट इथे क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपली जी रिसिप्ट आहे तर इथे डाउनलोड करून आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे आपल्याला आधार कार्ड नंबर, SRN नंबर, तर सर्व आपल्याला इथे पाहायला मिळेल. तर इथे आपल्याला रिसिप्ट इथे आपल्याला बँक पाठीमागे यायचं आहे. एकदा रिसिप्ट आपल्या फाईलमध्ये डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर गो टू डॅशबोर्ड इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्याच्यानंतर आपला जो मेन डॅशबोर्ड आहे तर इथे आपण डायरेक्टली आलेलो आहोत. तर इथे आल्याच्यानंतर आपल्याला पुन्हा इकडे पाठीमागे यायचं आहे आणि चेक आधार अपडेट स्टेटस हा ऑप्शन आहे तर इथे क्लिक करायचं आहे. आणि आपल्या जो ॲक्नॉलेजमेंट रिसिप्टवरती जो SRN नंबर आहे तर तो इथे SR नंबर टाकून आपल्याला इथे आपले जे स्टेटस आहे तर इथे आपण इथून चेक करून पाहायचे आहे. तर आपला इथे SRN जो नंबर आहे तर तो आपण इथे टाकून घेऊया. SRN नंबर टाकल्याच्या नंतर खाली जो आपला कॅप्चा दिसतो आहे तर तो कॅप्चा इथे टाकून आपल्याला सबमिट करून घ्यायचा आहे. अप्लाय केला आहे तर त्याचे आपल्याला इथे स्टेटस पाहायला मिळणार आहे. तर इथे बघू शकता, इथे आपल्याला ज्यावेळेस आपले ॲड्रेस चेंज केला जाईल त्यावेळेस आपल्याला इथे पूर्ण प्रोसेस इथे कंप्लीटचे इथे आपल्याला पाहायला मिळेल पूर्णपणे. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आधार कार्डचा ऑनलाईन ॲड्रेस चेंज करण्यासाठी अप्लाय करू शकता आणि ऑनलाईन स्टेटसही पाहू शकता. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.